खूप दिवसांपासनं एक लाईफ अपडेट नाही केलेला आहे. सो हिअर वी आर. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी हे जे मेकअप आहे ते रिमूव्ह करणार आहे आणि त्याच्याच सोबत मी तुम्हाला देणार आहे माझ्या लाईफचं अपडेट. काय सुरू आहे सध्या माझ्या लाईफमध्ये, कशी माझी लाईफ सुरू आहे आणि काही चेंजेस आलेले आहेत का, हे सगळं काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो प्लीज स्नॅक्स वगैरे घेऊन बसा, एन्जॉय करा व्हिडिओ. अँड आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्ट. ऍक्च्युली एक मेकअप ट्युटोरियल शूट केलं आणि त्याचंच हे मेकअप आहे. छान मेकअप झालं होतं, मस्त ग्लोई मेकअप आहे. मी खूप अशी प्रे करते भगवानला की माझं माईकची चार्जिंग संपूर्ण नको जाऊ देऊ, कारण की मी ऑलरेडी खूप बडबड केली आहे या माईकमध्ये, सो संपू शकते. एनिवे, मी काहीच विसरली नाही पाहिजे. सगळे लाईफचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी द्यायला पाहिजे. याच्यामुळे मी इथे लिहून आणलेलं आहे की मला कशा कशाबद्दल बोलायचं आहे. तर आपण आय गेस सुरुवात करूया. आज आहे संडे बाय द वे, आणि वीकेंड जसा बाकीच्या लोकांसाठी एक रिलॅक्सिंग असतो, म्हणजे रिलॅक्सिंग दिवस असतात हे सॅटर्डे संडे, आणि त्याच्यात लोक आराम करणं प्रिफर करतात. माझं उलट असतं. मला सॅटर्डे संडे जास्त काम असतं, कारण की मला पूर्ण वीक साठीचे YouTube आणि Instagramचे व्हिडिओ शूट करून ठेवावे लागतात या 2 दिवसांमध्ये. सो रील्स 7 टोटल असे शूट करावे लागतात. त्याच्यानंतर शॉर्ट्स असतात, लाँग फॉर्मॅट व्हिडिओज असतात. त्याच्यामुळे बघा, मी अशी बॅक टू बॅक 2 व्हिडिओज लाँग फॉर्मॅटचे शूट करते. सो माझ्यासाठी वीकेंड हा आरामाचा दिवस नसतो. इनफॅक्ट मला वीकडेजमध्ये जास्त आराम असतो, कारण की मी बसून काम करते ऑफिसचं, तर मला तो आराम असतो. बट वीकेंडला नसतो. मी काही अशी कंप्लेंट करत नाहीये. मला आवडतं आणि पाहिजे तर मी आराम करू शकते असं नाहीये. बट मीच नाही चूज करत आराम करणं, आणि मीच प्रिफर करते की मी उठून शूट्स करावं, कारण की मला हे आवडतं त्याच्यामुळे. सो संडेचं तर काय हेच असतं माझं. सॅटर्डे संडेचं रुटीनच हे असतं. सकाळी उठा, थोडंसं लेट उठते. ही एक चांगली गोष्ट असते की मला लेट उठता येतं, आणि मग नंतर दिवसभर शूट रात्रीपर्यंत. सो आता मी फक्त 2 YouTube व्हिडिओ शूट केलेले आहेत. ब्रँडला एका एडिट करून व्हिडिओ दिलेला आहे, त्याचं अपडेट म्हणजे चेकिंग वगैरे सुरू आहे. आणि त्याच्यानंतर मला रील्स शूट अजून करायचे आहेत, आणि आता वाजले आहेत 5. कधी करणार आहे मला माहिती नाही. बाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे ड्रिल मशीनचा आवाज हा कायम राहणार आहे माझ्या व्हिडिओज मध्ये. मी त्याच्याबद्दल काहीच नाही करू शकत. आय एम रिअली सॉरी. त्याच्यासोबत मला थोडेसे आणखीन व्हिडिओज पण शूट करायचे आहेत, कारण की मी लवकरच कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहे. आता कुठे हे सगळं काही मी ते नंतर सांगणार. आताच मी काही सांगून नाही देत बसत, कारण की मला काही इतकं आहे नाही. म्हणजे पहिले होऊ द्या, मग नंतर सांगेन तुम्हाला. बट मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्याच्यासाठी, जिथे पण मी चालली आहे त्याच्यासाठी. आणि येस, बघूया. सो तिकडे जर मी गेली, म्हणजे बाहेर जर मी गेली कुठे आणि ट्रॅव्हलिंग करताना मग मला शूट नाही करता येणार. त्याच्यामुळे मला ना असं गॅप नाही द्यायचं आहे. मला आधीच प्लॅन्ड करून, म्हणजे सगळं प्लॅन करून जायचं आहे. माझे जे व्हिडिओज आहेत ते सगळे ही ऊन येत आहे इथून थोडीशी, तर ते दिसत आहे. इग्नोर करा. बट मला माझं जे सुरू आहे कन्सिस्टन्सीशी ब्रेक नाही करायचे, त्याच्यामुळे मग मी शूट करून ठेवणार आहे. यावेळेस मला वीकडेज मध्ये पण शूट करावं लागणार आहे. सो येस, इतकं सगळं आहे. त्याच्यामुळे माझा हा वीकेंड खूप जास्त असा जॅम पॅक्ड होता. आणि बाय द वे, हे जो कपडा आहे, हा हे कशाने पुसते, हा ना मायक्रोफायबर क्लॉथ आहे. हा मी मिसो मधून घेतला होता. तिथे मिळतात असे मेकअप रिमूव्हिंग कपडे, तर खूप इझी जातं ह्यानी मेकअप रिमूव्ह करणं. कॉटन पॅड्स वेस्ट होत नाही. सो ती एक चांगली गोष्ट आहे. जर मला दिसलं Amazonवरती तर मी टॅग करून देणार, आणि सगळे प्रोडक्ट्स पण मी टॅग करणार. मी प्रत्येक एक स्टेप आणि प्रत्येक प्रॉडक्ट इथे एक्सप्लेन नाही करत, कारण की मी अपडेट देत आहे. सो तो फ्लो नाही मला तोडायचा आहे. मेकअप माझं रिमूव्ह केलेला आहे. मी ना पटकन थोडंसं फेस वॉश करून येते, आणि मग नंतर तुम्हाला आणखी गोष्टी सांगते मजेदार. आय एम बॅक. मस्त फेस वॉश केलं, इतकं फ्रेश वाटत आहे. आणि मला हे रिमूव्ह करून परत मेकअप करायचंच आहे, बट ते तर सुरूच राहणार. त्याच्यामुळे उसको इग्नोर कर देते हैं. आणि मी तुम्हाला सांगते की माझं ऑफिस कसं सुरू आहे, वर्क फ्रॉम होम कसं सुरू आहे. ओ माय गॉड, ही एक ब्लेसिंग मिळालेली आहे मला, टच वुड, वर्क फ्रॉम होमची. आणि मी खूप जास्त ग्रेटफुल आहे. मी खरोखर सांगते आहे. प्लीज, बॅकग्राऊंडमध्ये कन्स्ट्रक्शनचा खूप आवाज येतोय, मलाच डिस्टर्ब होत आहे, बट तुम्ही इग्नोर करा प्लीज. सो
ठीक आहे, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा बसावं लागतं कधी-कधी, बट आय डोंट माइंड. कारण की ना, जोपर्यंत मला माझ्या घरी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये बसून काम करता येत आहे, तोपर्यंत आय एम ओके. आणि त्याच्यासोबत मी YouTube आणि माझं कंटेंट क्रिएशन पण सोबत आणि इक्वली त्याला पण लक्ष द्यायचं मी ट्राय करते आहे. आय नो की मी थोडीशी कुठेतरी लॅग करते, बट प्रॉमिस करते की मी व्यवस्थित आणि चांगली कन्सिस्टंट राहणार YouTubeवरती पण. कारण मला खूप जास्त प्रेम आहे YouTubeवरती आणि मला ते असंच टाकून नाही द्यायचं आहे. सो ती एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण बोलूया या स्टुडिओबद्दल, ज्याच्याबद्दल म्हणजे ज्याला तुम्ही अशी विसरून गेलेली आहे. माझं स्टुडिओ टूर मी ऑगस्ट महिन्यामध्ये हा स्टुडिओ घेतला होता. आता जानेवारी आलेला आहे. 6 महिन्यांपेक्षा जास्त 6 महिने तरी झालेच असतील आणि अजूनही तुमच्यासाठी टूर नाही आणली आहे मी. बाय द वे, मी हे टोनी मोरीचं वंडर राईस स्मूथनिंग टोनर यूज केलं. आता जे यूज केलं, हाताने यूज केलं तसं कॉटन पॅडनी यूज करायला पाहिजे, बट मी स्प्रे बॉटलमध्ये ते भरून ठेवत असते आणि ते स्प्रे करते. आता ती बॉटल दिसत नाही आहे म्हणून आता हाताने यूज केलं. ही ॲक्च्युली 500 ml ची बॉटल आहे आणि ही ना मला तशी 1500ची आहे, पण ही तुम्हाला 1000-1200ची मिळून जाणार. आणि मला असं वाटतं की हे इन्व्हेस्ट करणं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बघायचंच आहे असं कोरियन स्किन केअर यूज करायचं आहे तर यू कॅन ट्राय इट आउट. बट मला नाही वाटत की इतके मोठे असे पैसे एका टोनरमध्ये तुम्ही घालवायला पाहिजे सध्या तरी, कारण की मार्केटमध्ये याच्यापेक्षा स्वस्त पण टोनर्स आहेत अवेलेबल. आणि ॲक्च्युली आपण रोज वॉटर पण टोनर म्हणून यूज करू शकतो. मला हे ट्राय करायचं होतं कारण की मला रिव्ह्यू द्यायचा आहे तुम्हाला, म्हणून मग मी ते घेतलं. अजून मी रिव्ह्यू नाही देऊ शकत कारण की मी इतकं असं डिफरन्स नाही बघितला आहे अजून. मला थोडंसं यूज करावं लागेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकणार. बट एनिवे, तर मी काय म्हणत होती, स्टुडिओ. हां, मी तुम्हाला सांगते, माझं मंडे टू फ्रायडे ऑफिस असतं. त्याच्यानंतर मी थोडीशी हेल्थवरती पण काम करत आहे. मी जिम वगैरेला जाते, हेल्दी खायचं ट्राय करते. त्याच्यामुळे जिमवरून आल्यावर मी माझं जेवण मी बनवते. मी घरी घरच्यांना नाही बनवायला लावत कारण की ते पनीर पनीर बोलते, प्रोटीनवालं जे जेवण आहे ते मला करायचं असतं. तर त्याच्यामुळे तिला काय सांगू मम्मीला की हे बनवते ते बनवते, त्याच्यापेक्षा मी माझं माझं बनवत असते. फक्त रात्रीचं, दिवसा मम्मीच बनवून देते कारण की ऑफिसमुळे टाइमच नसतो माझ्याकडे. सो हे करता करता ना मला 10-11 वाजून जातात रात्री. त्याच्यानंतर मग मी शूट वगैरे करते जर असेल तर, आणि वीकेंड्सला पण शूट करते. बाय द वे वीकडेजला मी 11 नंतर हे करते, एडिटिंग करते कारण की अपलोड करायचे असतात. सो हे सगळ्यामध्ये पूर्ण टाइम जातो आणि याच्यात मला मला हा स्टुडिओ सेटअप करायचा टाइमच मिळत नाहीये. तुम्ही आता पण बघाल ही वॉल अशीच खाली आहे, वरती 2 फ्रेम्स लावले आहेत, बट मला थोडंसं चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर मला किती सगळ्या फ्रेम्स आणखीन घ्यायच्या आहेत, रग्स घ्यायचे आहेत. हा जो सोफा आहे याला छान डेकोरेट करायचा आहे, पेंट करायचं आहे. हे जे याचे कव्हर्स आहेत ते रिमूव्ह करायचे. सो खूप सगळं काम बाकी आहे. बेडरूमचं तर खूपच काम बाकी आहे. सो मला मी खूप मी दुःखासोबत हे सांगते की मला नाही वाटत की जानेवारीमध्ये पण ते येईल. बट मी फेब्रुवारीमध्ये खूप ट्राय करणार तुमच्यासाठी हा स्टुडिओ टूर घेऊन येण्याचं. जेवढं होईल तेवढं मी करणार. जर अर्धवट राहिलं तरी पण राहू देणार. बट टूर तर तुम्हाला देऊनच देणार कारण की तुम्हाला ना माझ्या व्हिडिओजमध्ये हा दिसत आहे स्टुडिओ आणि मग ती सगळी मजा चालली जाते. सो काही फायदा नाही राहणार, मग असं इंटरेस्ट नाही येणार तुम्हाला पण. सो मी पटकन स्टुडिओ टूर देण्याचं ट्राय करणार. आणि तसं जर स्टुडिओबद्दल बोलायचं झालं तर स्टुडिओ हा खूप चांगला आहे. जसं तुम्ही बघू शकत आहात की अशी मस्त ऊन येते आणि सकाळी सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजतापासून ऊन येणं सुरू होते आणि पूर्ण कारण की इकडनी ही जी आहे ना, इकडने सूर्य मावळतो. सो सनसेट होतो, तर ही पूर्ण ऊन येते आणि गोल्डन आवर आणि सगळी सनलाईट इतकी सुंदर माझ्या व्हिडिओजसाठी इतकं मस्त असतं. बट प्रॉब्लेम हा आहे की आता इथे घर बांधणं सुरू आहे, तर त्यांच्यामुळे माझा सनलाईट रोखला जाणार आहे आणि ती मला बिलकुल गोष्ट आवडत नाहीये. पण आपण कोणाला थांबवू थोडी शकतो. सो थोडीशी येईल सनलाईट, बट एकदम नाही येणार जशी आता येते खूप खूप वेळपर्यंत. त्याच्यानंतर खूप जास्त प्रशस्त वाटतं कारण की सामान कमी आहे आणि मोठं घर आहे, तर मला ती एक गोष्ट आवडते. खूप पॉझिटिव्हिटी आहे या घरात असं मला वाटतं कारण की मी खूप चांगल्या मनाने हे आणि चांगल्या कामासाठी घेतलं आहे स्टुडिओ. सो ते रिफ्लेक्ट करतं आय थिंक तुमच्या आजूबाजूला पण. सो एक ती गोष्ट आहे. तर आणि बाय द वे माझ्याच घराजवळ आहे, माझ्याच बिल्डिंगमध्ये आहे. सो जेवण वगैरे मला सगळं नाश्ता, चहा सगळं काही
येतं असं खाली आणि कन्व्हिनियंट आहे. जर मी असं चाहत होते, की मी दुसरीकडे कुठेतरी घेऊ स्टुडिओ. बट आता मला असं वाटतं, की बरं झालं मी नाही घेतलं. बरं झालं मी इथेच घेतलं आहे. कारण की खूप कन्व्हिनियंट आहे हे. सो येस, स्टुडिओबद्दल हे होतं मला तुमच्यासोबत बोलायचं आणि माझं झालं आहे. म्हणजे मी स्किन केअर वगैरे केलं, मेकअप रिमूव्ह केलं आणि आता मी रेडी आहे दुसरा व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि हेच होतं माझं थोडंसं लाईफ अपडेट. इतकं काही मेजर असं घडत नाही आहे लाईफमध्ये. बस आता तेच, आता मी कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहे. मी जास्त त्याच्यावरती फोकस नाही करत आहे कारण मला जिंक्स नाही करायचं आहे. बट येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मी सगळे प्रॉडक्ट जसं मी सांगितलं तसं टॅग लिस्टमध्ये टॅग करून देणार आणि स्टुडिओ टूर नक्की लवकरच येणार. सो स्टे ट्यून फॉर दॅट. हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.